नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। एकूण 50 गुणांचा पेपर आहे, 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 40 गुणांची लेखी परीक्षा। अगोदर आपण तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न अभ्यासू। प्रश्न पहिला, खालील चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी आहे। चित्राचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यावर आधारित अ प्रश्न, चित्र कोणत्या सणाविषयी आहे ते सांग। आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहे, चित्र बैलपोळा सणाविषयी आहे। आ प्रश्न, चित्राचे 7 ते 8 वाक्यात वर्णन कर। 4 गुणांसाठी। उत्तर, चित्रात बैलपोळा हा सण साजरा होताना दिसत आहे। या सणाला बैलांना सजवले जाते। त्यांच्या पाठीवर नक्षीदार झूल, डोक्यावर बाशिंग, गळ्यात घुंगरांच्या माळा व पायात चांदीचे तोडे घातले आहेत। चित्रात एक शेतकरी आपल्या बैलांना घेऊन घरी आला आहे। त्याची पत्नी औक्षण करण्यासाठी दारात उभी आहे। पुढे आहे प्रश्न दुसरा, खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी आहे। या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे, परिच्छेदमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत। त्यावर आधारित अ प्रश्न, वरील परिच्छेदात कोणत्या ऋतूचा उल्लेख आला आहे ते सांग। पावसाळा। आ प्रश्न, दिलेल्या परिच्छेदावर आधारित 2 प्रश्न तयार कर व सांग। ई प्रश्न, मुलांना केव्हा मौज वाटली ते सांग। शाळा सुटल्यावर पावसाच्या पाण्यात उड्या मारताना व पाऊसधारा हातावर झेलताना मुलांना मौज वाटली। आता लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न तिसरा, खाली दिलेल्या कवितेच्या ओळी तुझ्या कल्पनेने पूर्ण कर। 2 गुणांसाठी आहे। रानातली चिमणी आली अंगणी, चिवचिव करत गाते गाणी। छोट्याशा घरटात छोटीशी पिले, पाहून मन माझे वाऱ्यावर डोले। अशा पद्धतीने आपण कवितेच्या ओळी पूर्ण केलेल्या आहेत। प्रश्न चौथा, खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी। पहा सर्व प्रश्नांची उत्तरे ही परिच्छेदातच आहे, त्यामुळे परिच्छेद व्हिडिओ थांबवून व्यवस्थित वाचायचा आहे। परिच्छेदमधील पुढील भाग आणि त्यावर आधारित अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। कविता राऊत यांचे बालपण गेलेल्या पाड्याचे नाव लिही। कविता राऊत यांचे बालपण सावरपाडा पाड्यात गेले। आ प्रश्न, सावरपाड्यातील लोकांना कोणत्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत असे ते 2 ते 3 वाक्यात लिही। 2 गुणांसाठी। उत्तर, पाण्यासाठी वणवण करावी लागणे, अनवाणी चालणे, लाकूड फाटा गोळा करणे या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत असे। ई प्रश्न, तुला उपयोगी पडतील असे कविता राऊत यांचे 2 गुण लिही। 2 गुणांसाठी। या ठिकाणी आपण 6 गुण लिहिलेले आहेत, तुम्ही कोणतेही 2 लिहिले तरी तुम्हाला 2 गुण मिळतील। कष्टाळूपणा, जिद्दी, चपळता, मेहनती, चिकाटी आणि कणखर हे कविता राऊत यांचे गुण आहेत। प्रश्न 5वा, तुझ्या शाळेतील क्रीडा स्पर्धेदरम्यान मैदानावर पाळावयाची शिस्त यासंबंधी 4 सूचना तयार कर व लिही। 4 गुणांसाठी। रांगेत मैदानावर या। 2 ओळीत बसा। 3 जास्त आरडाओरड करू नये। 4 खेळाचे नियम पाळा। प्रश्न क्रमांक 6, तुझ्या मित्राने किंवा मैत्रिणीने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचे तिचे अभिनंदन करणारे पत्र लिही। 5 गुणांसाठी। दिनांक 10 ऑक्टोबर 2025। प्रिय कार्तिकी, सप्रेम नमस्कार। मी येथे ठीक आहे आणि आशा करते की तूही तिथे ठीक असशील। आजच मला कळले की तू आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहेस। हे ऐकून मला खूप आनंद झाला। तुझे अभिनंदन। मला माहीत आहे की तुला चित्रकलेची खूप आवड आहे आणि त्यासाठी तू खूप मेहनत घेतेस।
तुझ्या मेहनतीचे हे फळ आहे. तुझ्या या यशाबद्दल मला तुझा खूप अभिमान वाटतो. यापुढेही तू असेच यश मिळवत राहावेस अशी माझी इच्छा आहे. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तुझी मैत्रीण युक्ता. अशा पद्धतीने तुम्हाला पत्र लिहायचे आहे 5 गुणांसाठी. पुढे आहे प्रश्न 7वा. खालील सूचनानुसार कृती कर 5 गुणांसाठी. अ प्रश्न, आभाळ माया या शब्दात दडलेले 2 अर्थपूर्ण शब्द लिही 2 गुणांसाठी. एक आभाळ आणि दुसरे आहे माया. आ प्रश्न, खाली दिलेल्या शब्दसमूहांचा उपयोग करून वाक्य तयार कर व लिही 2 गुणांसाठी. एक पाणवठा, उन्हाळ्यात पक्षी पाणी पिण्यासाठी पाणवठा शोधतात. आणि दुसरा शब्द आहे चौक, गाडी चालवताना चौक आल्यावर डावीकडे वळा. ई प्रश्न, खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिही 1 गुणासाठी. सुगावा लागणे, वाक्यात उपयोग आहे पोलिसांना चोरांचा सुगावा लागला. प्रश्न 8वा. खालील सूचनानुसार कृती कर 5 गुणांसाठी. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. माझ्या मैत्रिणींना पिशवी खूप आवडली. लिंग बदलून वाक्य लिहायचे आहे. माझ्या मित्रांना पिशवी खूप आवडली. आ प्रश्न, खालील वाक्याचे भविष्यकाळी वाक्य तयार कर 1 गुणासाठी. मुले मैदानावर खेळत आहेत. या वाक्याचे भविष्यकाळी वाक्य आहे मुले मैदानावर खेळतील. ई प्रश्न, खालील वाक्यात आलेल्या कोणत्याही एका विरामचिन्हाचे नाव लिही 1 गुणासाठी. आई म्हणाली तू वेळेवर अभ्यास कर. वाक्यात स्वल्पविराम आलेले आहे, पूर्णविराम आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह आहे. त्यापैकी आपण 2 विरामचिन्हांची नावे लिहिलेली आहेत, स्वल्पविराम, पूर्णविराम. ई प्रश्न, खालील शब्दातील केवळ एकवचनी शब्दास गोल कर 1 गुणासाठी. त्यापैकी आपण फूल या शब्दाला गोल केलेले आहे. उ प्रश्न, खाणे हा क्रियावाचक शब्द वापरून वाक्य तयार कर व लिही. मी पेरू खाल्ला. प्रश्न 9वा. खालील कंसात दिलेल्या कोणत्याही 4 शब्दांचा वापर करून वाक्य तयार कर व लिही 4 गुणासाठी. 1 वर्तुळ, आम्ही वर्तुळात लंगडी खेळलो. दुसरा शब्द त्रिकोण, त्रिकोणी आकाराचा सामोसा मला आवडतो. तिसरा शब्द आहे चौरस, मी चौरस आकाराचा कागद घेतला. चौथा शब्द आहे बेरीज, गणितात बेरीज करणे खूप सोपे आहे. पुढे आहे प्रश्न 10वा. खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही 5 गुणांसाठी. या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित अ प्रश्न, परिच्छेदातील मुलाच्या घराशेजारी कोणाचे घर आहे ते लिही 1 गुणासाठी. उत्तर, परिच्छेदातील मुलाच्या घराशेजारी शिंदे आजोबांचे घर आहे. आ प्रश्न, आई बाबा बाहेर गेल्यावर मुलाला कोणाचा आधार असतो ते लिही. उत्तर, आई बाबा बाहेर गेल्यावर मुलाला आजी आजोबांचा आधार असतो. ई प्रश्न, परिच्छेदातील मुलगा आजी आजोबांना कशी मदत करतो ते 2 ते 3 वाक्यात लिही 2 गुणांसाठी. आजोबा बाजारातून एखादी वस्तू आणायला विसरले तर तो ती आणून देतो. तसेच आजीला फळीवरील वस्तू काढून देतो आणि रात्रीच्या वेळी आजोबांना कमी दिसत असल्यामुळे तो त्यांना हाक मारल्यावर मदत करतो. ई प्रश्न, एखाद्या गरजू व्यक्तीला तू कशा प्रकारे मदत करशील ते लिही 1 गुणासाठी. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तू देऊन तसेच आर्थिक मदत करून मानसिक आधार देणे अशा प्रकारे मदत करेन. प्रश्न 11वा. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे 5 गुणांसाठी. त्या ठिकाणी मुद्दे देण्यात आलेले आहे आणि त्या मुद्द्यांवर आधारित आपण गोष्टीला शीर्षक दिलेले आहे हत्तीची मैत्री. गोष्ट पाहू. एका घनदाट जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. एक दिवस त्या जंगलात एक मोठा हत्ती आला. त्याला इतर प्राण्यांशी मैत्री करायची होती, पण प्रत्येक प्राण्याने तू खूप मोठा आहेस असे म्हणत त्याला नकार दिला. एके दिवशी एक मोठा क्रूर वाघ जंगलात आला. त्याला पाहून सर्व प्राणी घाबरले आणि लपायला जागा शोधू लागले. हे पाहून हत्तीला खूप वाईट वाटले. त्याने धाडस दाखवून वाघाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. हत्तीने वाघाला जोरदार टक्कर दिली. हत्तीच्या ताकदीसमोर वाघ टिकू शकला नाही आणि त्याला पळून जावे लागले. वाघ गेल्यावर सर्व प्राण्यांनी हत्तीचे आभार मानले. त्यांना आपली चूक समजली आणि त्यांनी हत्तीशी मैत्री केली.
सर्व प्राणी आनंदाने एकत्र राहू लागले. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 2025-26 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.